श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री रामचंद्राय नमः. जय रुक्मिणीवरा पांडुरंगा दीनोद्धारा कृपासागरा करुणाकरा वेदोद्धारा दीनबंधो अनाथानाथा दया सिंधो करुणासागरा दीनबंधो कृपा कटाक्षे अवबोधो ग्रंथारंभी वेदो लागो पै. श्री गुरु वाच भगवन भवतापौघ हारिनानंद विग्रह मलमासे त्वशक्तानां सानादौ किं शुभं नृणाम्. एका आता श्रोते जन लक्ष्मीनारायण संवाद जान. जे करीती समग्र कथन होय निरसन महापाप. लक्ष्मी वदे हो पुरुषोत्तमा अगाध तुमचा महिमा. जो एकता कर्मा पाचव मुक्त होती तरी आता प्रश्न एक. स्वामी राया असे देख शरीर झाली अशक्त न घडे देख स्नानविधी. जया ते मुख्य नाही स्नान तयाने काय करावे दान. तरी निर्फळ तो जन्मन भूभार केला तेने पै. तरी एसियाची कवन गती मज निवेदावे कृपामूर्ती. जेने तरणोपाय प्राणिया प्रती घडे सद्गती अनयासे. श्रीकृष्ण उवाच शृणु साध्वी प्रवक्ष्यामि लोकानुग्रहकारिणी. सम्यक प्रश्नकृत सर्वलोकोपकृतिकारकः. एक साध्वी वचनाते तुवा प्रश्न केला निरूते. तो तव सर्व या जगाते परम उपकारा ते जानपा. तरी शक्ती नाही जया शरीरी आणि धनतेही नसे पदरी. इच्छा ते उद्धवलीसे अंतरी करावे परोपरी व्रताते. ऐसे अंतर जयाचे द्रवले नारी अथवा पुरुष भले. तयाने पाहिजे काय केले तरी एक वहिले भामिनी. मुक्त क्रिया जयाची पाही तो विचरो भलती ठाई. तैसीच ही नवाई ठाईचे ठाई तटस्थ. या लागी सांगतो एके भजन करावे परमनिके. भजनाविन अनिक देखे सार्थिक अनेक नसेची. भजने तरले महाज्ञानी तपस्वी या माझी शिरोमणी. महाराज तो नारद मुनी नामस्मरणी रत सदा. नाम जपे कैलास नायक हळाहळ झाले शांत तात्काळिक. ऋषी माझी पुण्यश्लोक वाल्मिकी देख तरलासे. नामस्मरणाचा प्रादुर्भाव शतकोटी प्रबंध पाहा हो. त्रैलोकीचा समुदाव मान्य केले तया लागी. या लागी सुंदरी पाही नामस्मरणाविन सार्थक नाही. न पडावे अनिक प्रवाही शक्ती नाही म्हणोनिया. अपि कर्मफलोधानं दाहकं भवतारकम्. अशक्तानां विशेषेण बलमासे विशेषतः. हरेर्नाम कीर्तनं कथितं बुधये. येन केन प्रकारेण सर्वकामाप्तिसाधनं. शक्ती नसे जयाची देही तरी भजन करावे तेही. सदा सर्व काळ हृदयी अच्युत चिंतन करावे. कोटी गोदानाचे फळ पाही जन्मवरी तीर्थ केले नाही. अपार दाने दिधली स्वगृही परी तुलना नाही नामासी. कृष्ण कृष्णेती प्रत्यहं वक्ति वैकल्यो. नित्यं यज्ञायुतं पुण्यं तीर्थकोटी फलं लभेत. कोटी यज्ञाचे जे फल ते नामे पाविजे तत्काळ. ऐसे हे नाम सुफळ कोणी न भजितया ते. फुकाचे मुखी नाम घेता काय वेचे हो तत्वता. अवघा वेळ भांडता उसंत तत्वता नसेची. परी यासाठी घडी माझी एक पळ अथवा निमिष देख. आठविता यदुनायक याविना अनिक नसे काही. म्हणून अशक्त पुरुषा ते पाही हरी भजनाविन काही. दुसरे सार्थक नाही न पडावे प्रावाही अनिक. जरी झाले पापाचे डोंगर नारी हो अथवा नर. पाप क्षाळ नाते आन विचार नाम निर्धार बोलिला असे. या कलियुगी जाण लतिके घडतील अनंत पातके. स्त्री हत्या बाळ हत्या देखे भ्रूण हत्या महापाप. मातृहत्यारी भगिनीष्णू गमनी निर्धारी. शेखितयाचा जो वध करी पापे अघुर्य नामे. गुरुहत्या पितृहत्या जान गोहत्या अभिलाषी जो धन. मांसाहारी मद्यप्राशन निंद्य जान विप्रासी. ही महत्पापे सांगितली क्षुद्र पापे नाही गणिली. नामे नाश होती सकळी जेवी होळी तृणाची. येते जाण्याच्या पापिष्ठा महापापमृताश्चये. सर्व पापे प्रमुच्यते कृष्णरामेती कीर्तनात. आपुलेनी न करवे नामोच्चार तरी दुजिया ते करावा सोपस्कार. अथवा पुराण श्रवणी क्षणभर जाऊनिया बैसावे. अवघा वेळ संसार धंदा करिता
फुरसतची नाही तत्वता. तथापि क्षण एक पाहता अवकाश कीजे सज्जनी. अमूल्य नरदेहाची प्राप्ती कोटी वेचिता नये एक घटी. आयुष्य जातसे उठाउठी म्हणून पुण्यासाठी पैकी जे. घोरे कलियुगे प्राप्ते सर्व धर्म विवर्जिते. हरि कीर्तनमय मात्र संपूर्ण फलदायकम. हरे नामेव 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 मम जीवनम. कलो नास्तेव गतिरन्यथा. तदर्थी इतिहास बरवा श्रोता विमळ परिसावा. तया योगे जगाते सर्वा उपरती घडतात काळ. उत्तर देशी नर्मदा तीरी भुसुर नाम एक नगरी. तेथील एक ब्राह्मण गृहाचारी असे अधिकारी ज्योतिषी. कांता तयाची पाहता नामे सावित्री परमपतिव्रता. अवघा वेळ संसार धंदा करिता नाम तत्वता न सोडी. हे कृष्ण गोविंदा गोपाळा मुखी सर्वदा हाची चाळा. पती तिचा परम धनागळा असे आगळा कृपण तो. पोटा न खायत पुरते अन्न साचिलेची साची तसे धन. कोणी दिधलिया वस्त्र नूतन टाकी विकुन धन लोभे. ऐसे धन संग्रहिता पाही सप्तकुंभ साचले स्वगृही. सुवर्ण नाणे असे तेही धन पाही संचितार्थ. कांतेसी धड वस्त्रे नैसे मोठा अन्न मोजून देतसे. स्वय एक भुक्त करीतसे धन गोड सरसे न पाहे. या रीती क्रमितसे काळ पोटी नसे एकही बाळ. कांता सदा करी तळमळ म्हणे धन हे निर्फळ असोनी. ते नेने कधी कुळधर्म कुळाचार तीर्थपर्वणी सणवार. आसक्त सदा धनाचार नेने प्रकार आणिकही. काय करावे एसियास नेने कधीही सुग्रास. एसियाचे देवे संगतीस कापा घातले मजलागी. स्वगृही इतुकी आपदा परिपती ते न मागे कदा. नामहीन सांडी सर्वदा गोविंदा गोपाळा माधवा. ऐसे वर्तता संसारी तो वर्तली नवलपरी. ब्राह्मण गेलासे बाहेरी कृषी वळी ते आनावया. तयाचा नित्य हाची व्यापार पंचांग घेऊन बरोबर. सदांचा तो रानभर जाय निर्धार रानाते. ऐसे असता एकी अवसरी एक शूद्र तुझी एक ग्रामाधिकारी. मध्यान्ह समय पातला घरी म्हणे आहेत घरी भट्ट बाबा. तव कांता आली धावत कोण म्हणून पुसत. येरुवदे मी शूद्र निश्चित आमंत्रणार्थे पातलो. आज माझी ये ग्रामी ब्राह्मण भोजन आहे धामी. ऐसे म्हणून पातलो मी द्यावया आमंत्रण. तरी बावा आली या बाहेरुनी सत्वर धाडा माझी ये सुदनी. विलंबन लाविजे ते क्षणी येता क्षणी धाडिजे. ऐसे सांगून तो गेला तव दिवस संपूर्ण माध्यान्ह झाला. तो सवेची ब्राह्मण ही पातला कृषी भारा शिरावरी. तो भारा आपटीला तात्काळी उसासा बैसला स्थळी. कांतेसी म्हणे तेवेळी उदक आणि प्राशना. येरी उदक न दे कदा घडी निरोप सांगतसे तातडी. म्हणे एका हो स्वामी परवडी शूद्र या घडी पातलासे. ग्रामतयाचा कोश दोन तुम्हा देऊन गेला आमंत्रण. म्हणे सत्वर द्या पाठवून खोळंबतील ब्राह्मण भोजनासी. ऐसी एकताची मात तैसाची उठल्या खडबडीत. म्हणे पंचपात्र देई त्वरित जातो निश्चित धावुनी. येरी म्हणे उदक स्वीकारा तो म्हणे मार्गी असे झरा. मज जाण्याची असे त्वरा उदक मार्गी स्वीकारीन. ऐसे एकता वचन गाठा येरी पिटीतसे लल्लाटा. म्हणे अहो कटकटा किवी हा वाटा पापाचा. इतके धन असोनी गृही परी नाही याची दैवी. आहारे शिषशाई कैसी नवाई हे केली. कान सरे हे रे माझा भोग याचे पावल्ये मी अर्धांग. तव पापिया माझी सांग शिरोमणी असे हा. ऐसे म्हणून ते अवसरी शर्करा मिश्रित दुग्ध झारी. आणून ठेविली झडकरी त्या निकटी तात्काळिक. म्हणे हे उदकाची झारी घेऊन जाई बरोबरी. तृषा लागता मार्गावरी प्राशन करी दयाळा. निके म्हणून वरी घेतले तत्क्षणी प्राशन नाही केले. मार्ग झड करुणी चाले विलंब झाला म्हणून. चालता क्रमितसे पंथ घर्म धाटलासे अतोत. धाबा घेऊन देऊन धावत लगबग बहुत भोजनाची. पाहा हो मिष्टान्नासाठी विप्रा लागी आवड मोठी. परांना ते लाळ घोटी टपत वैसे बक जैसा. आली आहे आमंत्रण जीवा उल्हास मानी पूर्ण. ऐसे ते ब्राह्मणाची जीने या लागी घडून झाले ते. असो मार्गी जाता ब्राह्मण वसंत ऋतू तापले उष्ण. जवळी असता जीवन प्राण जाव परीन सेवी. तृषेने जाहलासे व्याकुळ म्हणे उदक असे अळूमळू.
सभोवते निरखितसे सकळ सावली पैन देखे तेथे. मग एक वारुळ देखिले नैनी तयाची सावली पाहुनी. नावेक स्थिरावला तये स्थानी उदक झारी काढीत. तृषेची लगबग मोठी म्हणून पाहिले नाही दृष्टी. तैसेची लावितसे ओटी गौल्य त्या दृष्टी देखत. मग प्राशन करिता जान तैसेच तोंडीचे हाती घेऊन म्हणे हे शिव भगवान बुडविले रांडणे सर्वही. यावरी ते दुग्धधारी वोतिली वारुळा माझारी. चांडाळ तो प्राशन करी केली परी असे तेने. परिणाम स्मरणाचे महिमान कांता नित्य करीतसे आपण. तयाचे नियोगे करुणी जान फिरले अदृष्ट तयाचे. एका फुस्करा सरसी ध्वनी निघती झाली तत्क्षणी. ये रुद चकला अंतःकरणी म्हणे होत हे तो करणी अघटित. तया वारुळा माझी देख महाभुजंग असे भयानक. तप्त शरीर पसरले मुख उष्णे देख संतप्त जालासे. तव त्या वारुळा माझी दुग्धधार पडली मुखा माझी. घटघटोन प्राशन करी ताजी मना माझी संतोषला. तात्काळ निघाला बाहेरी मनुष्यरूपे ते अवसरी. फणा उभारुनिया शिरी बोले त्या अवसरी ब्राह्मणा ते. म्हणे कृपावंत तू कोण पर उपकारिया सगुण. संतुष्ट केले मज लागून ये काळी स्वामी राजा. म्हणे इच्छा असेल मानसी तोची मागिजे आम्हा पासी. संकोच न धरावा मानसी ब्रह्मदेवा महाराजा. ऐस तयाचे उत्तर ऐकुनी येरू परमद चकला मनी. म्हणे कवन बोले मनुष्यवाणी मागे परतुनी पाहात. मागे परतुनी पाहे तयाते तव पंचफना मस्तका वरुते. मनुष्यवाणी बोले त्याते एका श्रोते हो. म्हणे आपण असा कवन मस्तकी फना दारुण जाण. बोलता मनुष्य ऐसे वचन की जे निवेदन मज लागी. तव बोलता झाला ईश म्हणे मी तव असे शेष. संतुष्ट झाले मानस दुग्ध प्राशने तुझी या. या लागे झालोसे प्रसन्न इच्छा असेल ते मागे वरदान. येरू करी हास्यवदन म्हणे हे तो विंदान कांतेचे. एके महाराजा ये अवसरी कांता आमुची असे घरी. ती ते पुसोन झडकरी येतो माघारी परतोनी. तियेची इच्छा असे काय हे तो मज ठाऊके न होय. इतका केला जो उपाय तो पर्याय तियेचा असे पै. मी परतून मागुता येता आपण स्थिरावे समर्था. येरू तथास्तु म्हणून तत्वता झाला परतता ब्राह्मण. केची संध्या कायचे स्नान तेथे कायचे भोजन पान. दिधले सोडून आमंत्रण आला परतून निजगृही. धावत पळत लगबगे गृही पातला लाग वेगे. द्वारदेशी हुनी म्हणे कोठे गे घर बुडवणी पापिष्ठे. ऐसा पती शब्द एकता धावत आली पतिव्रता. चरणावर ठेवून माथा अपराध समर्था क्षमा करी. न मना ऐसे ओढन दुजे न देखो पैजान. तात्कालची शांत होऊन क्रोध निघून पै गेला. मग समूळ वृत्तांताते सांगता झाला ती येते. तुवा दुग्ध झारी निरुते दिधला प्राशना मजलागी. उदक म्हणून पै दिदले क्रोधे मी तो नसे प्रशिले. म्हणून वारुळे उलंडिले ते प्राशिले भुजंगे. तात्काळ मनुष्य रूप धरुण प्रसन्न झाला मज लागून. पुसावळ्या तुझ कारणे आलो धावन तत्काळी. तरी काय इच्छा असेल मानसी तेची मागतू तयासी. ऐकून ऐसिया वचनासी येरी मानसी चाकाटली. म्हणे नवल केवढे जाहले आमंत्रणे सोडिले. बोलतसे ऐसिया बोले सत्य मिथ्या हरिजने. विचार करून निजमनी म्हणे इतुकीची मागिजे तया लागुनी. जे दिधले असे तेची देऊनी मनोरथ पुरवावे. इतुकेची मागा स्वामी आणिक नसे काही उर्मी. तथास्तु म्हणून अस्व आगमी परता झाला तात्काळ. येऊनी नमिले शेष राजा म्हणे एके वचन महाराजा. कांतेचे मानसी जे चोजा श्रवण करी आदरेसी. ती बोले दिधले तेची द्यावे अनिक न मागू जीवे भावे. समर्थे हेची पुरवावे मनोभावे दयाळू. ऐकुनी तयाचे उत्तर शेषवदे कर्म अघोर. कांता तुझे परमचतुर मागितला वर्णेटका. ते तवनसे तुझे कपाळी परी देणे घडे ये काळी. तथास्तु म्हणून ते वेळी गुप्त झाला भुजंग. ब्राह्मण परतला तेथुनी मार्गी विचार करीतसे मनी. म्हणे आमंत्रणे दिधली सोडूनी संधी अस्तमानी होऊ आली. तरी आजी सुदीन पर्व काळ शनी प्रदोष परम मंगळ. तरी ग्रामवासी द्विज सकळ भोजना लागी पाचारू. म्हणे मिष्टान्न करुण बरवे भूदेवा ते तोषवावे. आपण ही यथेष्ट भक्षावे
करे मनसंतोष आवे कांतेचे. ऐसा विचार करुणी विचार गृही पातला सत्वर. परमहर्षे होऊन निर्भर बोले उत्तर स्त्रियेसी. म्हणे तुवा सांगितली जी रीती आम्ही मागितले भुजंगाप्रती. दिधले म्हणून त्रिवार वचनोक्ती वधूनी गुप्त जाहला तो. तरी एक विचार आम्हा क्षुधेने पिडिले फार. आजी प्रदोष आणि मंदर पर्व अपार बोलीजे. या लागी ग्रामवासी ब्राह्मण त्या घेऊन येतो आमंत्रण. तू षड्रस अन्न निर्मूळ करी पक्वान यथास्थित. सामग्री आणि तो या अवसरी म्हणून पातला गृहांतरी. उकरुणी या द्रव्याची घागरी घेतले करी सुवर्ण नाणे 5. मग शर्करे सहित सामग्री सर्व ही बांधी पदरी. आमंत्रणे करुण विप्रा घरी आला झडकरी मागुता. ऐसे होतात अवसरी कांतेचा हर्ष न माळे अंतरी. मने संतुष्ट झाला मुरारी उपजली अंतरी सद्वासना. मग लगबगे पाक सिद्धी करीती झाले ते गुणनिधी. षड्रस अन्ने नाना विधी सिद्धी करून ठेवीत. मग भ्रतारा ते विनवे सुंदरा म्हणे सत्वर ब्राह्मणा ते पाचारा. विलंब झालासे तुम्हा ते खरा होईल एकदा पित्त क्षोभ. एक याम भरली निशी सत्वर बैसाय भोजनासी. येरू परमहर्षयुक्त मानसी ब्राह्मणासी पाचारिले. अर्घ्यपाद्यादी पूजन करिता झाला आपण. देऊन सुमन आणि चंदन रंगमाळिका घातली. विस्तीर्ण मांडली कर्दळी पात्रे दीप उजळून पवित्रे. करना रांगोळी निरांजन पात्रे प्रतिपात्रे ठेविलासे. मग सरसावणे अचळाते वाढीतसे पक्वांना ते. जोडुनिया बद्ध हस्ताते ब्राह्मणा ते वाढीतसे. म्हणती ब्राह्मण नवलकाई कधीच ऐसे देखिले नाही. अप्रूप आजीची नवाई भाग्य आमुचे उदेले. असो भोजन होऊन निवाडे मग अर्पुन त्रयोदश गुणी विडे. दक्षिणा देतसे अति कोडे सुवर्णाने प्रत्येका एक. कांतीने ही भोजन सारिले म्हणे आजी परम भाग्य उदेले. सावकाश भोजन झाले भूसूर आले गृहासी. मग तो ब्राह्मण धन संचय सत्कारणी करिता झाला व्यय. समयी अंतित आलिया पाहे नवे विन्मुखता याते. ऐसी धरिता सद्वासना पापा ते झाली शिक्षाळना. झाली पुण्याची गणना पतिव्रता अंगना तयाची. कालांतरे करुणी उभयता भावती झाली मोक्षपंथा. ऐशी नामस्मरणाची वार्ता तुम्हा सर्वथा निवेदिली. कथा हे गोड ऐकली म्हणून दृष्टांती असे योजिली. न्यून ते पाहिजे क्षमा केली श्रोतियानी आदरेसी. हे तव दंतकथा न म्हणिजे प्रत्यय पूर्णांतरी पाहिजे. नामस्मरणाविन आन दूजे नसे जाणिजे सर्वथा. या कलियुगी नामसार वधोनी गेले महाज्ञानी ऋषेश्वर. आणि भगवद्वचन निर्धार श्लोकाधार परिसावा. सर कामाश्च मुक्तिश्च हस्ते तेषा वरानने. ये स्मरन्ति नरा नित्यं नाममे सर्वरूपिणः. इति श्री अधिक महात्मा ग्रंथ पद्मपुराणेचे संमत. मनोहरसूत विरचित अष्टमोध्याय कोडहा. इति अष्टमोध्याय. श्री स्वामी समर्थ. जय जय.